राम कृष्ण हरी. सार्थ श्री गरुड पुराण अध्याय 5. पापकर्मे ओळखण्याची लक्षणे. मग गरुडाने असे विचारले की देवा, ज्या पापांची जी लक्षणे उद्भवतात व अशांना कोणत्या योनीत जन्म मिळतो ते सांगा. तेव्हा भगवंत सांगू लागले, ती पापे व त्यामुळे नरकवासानंतर मिळणारे जन्म तसेच त्यांची जन्मतः असणारी चिन्हे मी सांगतो ती ऐक. ब्रह्महत्यारी क्षयरोगी असतो. गाय मारणारा मंदबुद्धी नाही तर विकलांग होऊन जन्मतो. कन्येला ठार करतो तो कोडी असतो. असे हे तिघेही चांडाळाच्या पोटी जन्मतात. स्त्रीचा वध करणारे, गर्भपात करणारे म्लेच्छ होऊन रोगी बनतात. अगम्य म्हणजेच आदरणीय पूज्य स्त्रीबरोबर समागम जो करतो तो नपुंसक होतो. तर गुरुच्या पत्नी बरोबर संभोग करणारा चर्मरोगी म्हणून जन्मतो. मांस खाणारा, लाल कोड असलेला, दारू पिणारा, किडक्या दातांचा, आवडीने अभक्ष्य खाणारा जलोदराचा रोगी होतो. इतरांना न देता त्यांच्यासमोर एकट्याने जो मिष्ठान्न खातो त्याला असा मुखरोग होतो की तो काही खाऊच शकत नाही. श्राद्धात अशुद्ध अन्नदान करणारा चित्रपुष्टी म्हणजेच रंगीत कोडाचा होतो. अहंकारापोटी गुरुचा अपमान करतो तो अपस्मार म्हणजेच आकडी रोगाने पीडित होतो. वेद व शास्त्रांची निंदा करणारा पंडुरोगी होतो. खोटी साक्ष देणारा मुका होतो. पंक्ती प्रपंच म्हणजे जेवणाच्या पंक्तीत भेदभाव करणारा चकडा होतो. कुणाच्या लग्नात मोडता घालणारा बिना ओठांचा होतो. तर पुस्तक चोर जन्मांध बनतो. गाय व ब्राह्मणास लाथा मारणारा लंगडा पांगळा होऊन जन्मतो. खोटारडेपणा करणारा तोत्रा व बोबडा जन्मतो. खोटे जाणूनही मिटक्या मारीत ऐकतो तो बहिरा जन्मतो. विषप्रयोग करणारा वेडा व उन्मत्त जन्मतो. तर आगी लावणारा टकल्या होतो. आग लावणारे जे असतात ते टकले होतात. मांस विक्रेता भगेंद्राचा रोगी होतो म्हणजे रक्ती मूळव्याध. मांस खाणारा रोगट असा जन्मतो. रत्ने चोरणारा नीच जातीत जन्मतो. सोने चोरणाऱ्यांची नखे कुचतात. धातूंची चोरी करतो तो दरिद्री असतो. अन्न चोरणारा उंदीर, धान्य चोरणारा शलभ नावाचा किडा, पाणी चोरणारा चातक पक्षी व विष चोरणारा विंचू होऊन जन्मतो. भाज्या चोरणारा मोर होतो. सुगंधी द्रव्य चोरणारा चिचुंदरी होतो. मध चोरणारा डास व मधमाशी होतो. मीठ चोरणारा मुंगी होतो. तांबूल, फळे, फुले चोरणारा जंगली वानर होतो. पादत्राणे व गवत कापूस चोरणारा मेंढा होतो. दरोडेखोरी व वाटमारी करणारा तसाच हौशीने शिकार करणारा खाटकाच्या अंगणात बकरा बनतो. विष पिऊन आत्महत्या करतो तो डोंगराळ भागात साप बनतो व मनमानी करून वागतो तो निर्जन वनातील हत्ती होतो. नैवेद्य वैश्वदेव न करणारे, वाटेल तो पदार्थ खाणारे व निवड न करता खाणारे ब्राह्मण निर्जन अरण्यातील वाघ होतात. गायत्रीचे स्मरण सुद्धा न करणारा, संध्यावंदन न करणारा ब्राह्मण, त्याचप्रमाणे बाहेरून साधुत्व दाखवणारा पण मनाने कपटी असा ब्राह्मण हे सर्व बगळे होतात. अयोग्य ठिकाणी यज्ञ जो करतो तो ब्राह्मण गावठी डुक्कर बनतो. पैशांच्या लोभाने कोणताही यज्ञ करतो तो गाढव होतो आणि मंत्रविरहित भोजन करतो तो कावळा होतो. पात्रता असलेल्या शिष्याला विद्या न देणारा ब्राह्मण बैल होतो. गुरुची सेवा न करणारा गाढव असा पशु होतो. गुरुसमोर अरेरावी करणारा, वाद करून ब्राह्मणाला निरुत्तर करणारा असे दोघेही निर्जन अशा अरण्यात ब्रह्मराक्षस बनतात. दान देतो असे सांगून जो शब्द पाळीत नाही तो कोल्हा बनतो. सत्पुरुषांचा आदर न करता उद्धटपणाने बोलतात ते आग्या सर्प बनतात. मित्रांना फसवणारा पहाडावर गिधाड बनतो. तर खरेदी विक्रीमध्ये लांडी लबाडी करणारा घुबड होतो. तसाच वर्णाश्रम व्यवस्थेला दूषणे देतो तो जंगली कबूतर होतो. जो इतरांना आशा लावून फसवतो, प्रिय लोकात द्वेष पसरवतो व दुष्टपणाने पत्नीला टाकून देतो असे तिघेही चक्रवाक पक्षी होतात. आईबाप तसेच गुरु यांचा द्वेष करणारा व भाऊ बहिणींशी शत्रुत्व करणारा हजारो वर्षे गर्भातच नष्ट होत असतो. सासू सासरे यांच्याशी नेहमी शिव्यागाळी करून भांडणारी स्त्री गोचिड होते व पतीची अवहेलना करणारी स्त्री जळू अथवा उबनते. पतीला सोडून देऊन परपुरुषाबरोबर राहते ती स्त्री पाल अगर दुतोंडी नागिण बनते. आपल्या गोत्रजांचा घात करणारा तरस नावाचा हिंस्त्र प्राणी होतो.
व आपल्या गोत्रातील स्त्रियांना भ्रष्टविणारा अस्वल होतो. जो साध्वी व तपस्विनीला भोगतो तो निर्जल वाळवंटात पिशाच्च बनतो. तर वयात न आलेल्या अजाण मुलीशी संभोग करतो तो रानात अजगर बनून राहतो. गुरुपत्नीला भोगू पाळणारा सरडा होतो. राणीला भोगणारा उंट होतो. तर मित्राची पत्नी भोगणारा गाढव होतो. अनैसर्गिक म्हणजेच गुदामैथून करणारा डुक्कर होतो. नीच स्त्रीचा पती बैल होतो आणि अति कामपिसाट माणूस कामांध घोडा होतो. मृताच्या 11व्या दिवशीचे अन्न खाणारा कुत्रा होतो. देवासमोरच्या पैशांनी उपजीविका चालवणारा ब्राह्मण कोंबडा होतो. जो नीच ब्राह्मण द्रव्यलोभाने देव पूजतो त्याला देवलक म्हणतात. असा माणूस देवकृत्य व पितृकार्य या दोन्ही कार्यात वर्ज्य आहे. असे देवलक पापापासून मिळणारे नरक भोगून कर्मे संपली की या भूलोकी पुन्हा महापातकी असे जन्मतात. ब्रह्महत्या करणारा गाढवाच्या, उंटाच्या अगर रेड्याच्या जन्माला येतो. दारुड्या माणूस लांडगा, कुत्रा अगर कोल्हा होतो. सोने चोरणारा क्रीडा कृमी अगर पतंग होतो. गुरुच्या पत्नीशी संभोग करणारा गवत वेल अगर झाड बनतो. परस्त्रीला बळजबरीने पळवणे, ठेवी बुडविणे व ब्राह्मणाचा पैसा लुबाडणे अशी पापे करणारे ब्रह्मराक्षस होतात. कपटी प्रेम दाखवून जर का ब्राह्मणाचे धन लुबाडले तरीही त्यापासून 7 पिढ्यांपर्यंत वंशज पोळतात. धाकदपटशा करून अगर चोरी करून ब्राह्मणाचे द्रव्य हरण केले तर ते चंद्र व तारे असे तोवर जाळीत राहते. एक वेळ लोखंडाचा चुरा, दगडाचा चुरा किंवा विष पचेल, परंतु ब्राह्मणाचे धन त्रैलोक्यात कुणाला पचेल? ब्राह्मणाचे द्रव्य वापरून पोसलेली जनावरे, नोकरचाकर व सैनिक हे युद्धप्रसंगी मातीच्या बंधाऱ्याप्रमाणे वाहून जातात. देवद्रव्य, ब्राह्मणाचे धन भोगणे व ब्राह्मणांचा उपमर्द करणे या गोष्टींमुळे वंश नष्ट होतो. आपल्या आश्रयाला असणाऱ्या वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाला वगळून परक्याला दान दिले तर तो त्या ब्राह्मणाचा उपमर्द ठरतो. वेदविरहित अशा ब्राह्मणाऐवजी अन्य वेदज्ञानी ब्राह्मणाला दान जर दिले गेले तर तो त्या अवैदिक ब्राह्मणाचा उपमर्द ठरत नसतो. कारण प्रज्वलित होमकुंडात हवन केले जाते, भस्मात हवन द्रव्ये ओतत नसतात. हे गरुडा, ब्राह्मणाचा उपमर्द करणारा क्रमाक्रमाने नरकवास भोगून शेवटी जन्मांध व दरिद्री असा उपजतो. तो सदैव भिकारीच राहतो, कधीही दाता बनत नसतो. जो दुसऱ्याला आपण दिलेली अगर दुसऱ्यांनी दिलेली जमीन हिसकावून घेतो तो 60,000 वर्षांपर्यंत नरकातला जंतू बनतो. आपण दान देऊन ते परत काढून घेणारा प्रलय होईपर्यंत नरकातच राहतो. आपण दिलेली वृत्ती म्हणजेच उपजीविका अगर भूमी यांचे रक्षण करावयास हवे, पण तसे न करता उलट जर आपणच ते बळकावले तर लंगड्या कुत्र्याचा जन्म मिळतो. ब्राह्मणाला उपजीविका दिली तर 1,00,000 गायींचे दान केल्याचे फळ मिळते, पण त्याची उपजीविका लुबाडली तर वानराचा, कुत्र्याचा अगर माकडाचा जन्म मिळतो. हे पक्षीराजा, अशी ही पापकर्मांची लक्षणे व त्यांची फळे आहेत, ती शरीरधारी जीवांना प्राप्त होतात. अशा प्रकारे दुष्कृत्य करणारी माणसे नरक यातना भोगूनही शिल्लक राहिलेल्या पापांमुळे वर सांगितलेल्या जन्मात जातात. प्रथम हजारो जन्मांपर्यंत जनावर बनून व कष्ट उपसून झाले की पक्षी होऊन ऊन, पाऊस व थंडी झेलतात. पुढे जेव्हा कधी त्यांचे पुण्य व पाप समसमान होते तेव्हा मनुष्याचा देह मिळतो. स्त्री व पुरुष यांच्या मिलनामुळे जीव गर्भात प्रवेश करतो व आयुष्यभर दुःख भोगीत शेवटी मरून जातो. असे वारंवार जन्म मरण यांचे फेरे चाललेले असतात. ते सर्व जीवांना व चारी योनीतील देहधाऱ्यांना अटळ आहेत. अशा प्रकारे कर्मांच्या पाशात बांधलेले मर्त्य जीव कधी भूमीवर तर कधी नरकात असे घड्याळाच्या काट्याप्रमाणे माझ्या मायेच्या प्रभावामुळे सतत फेऱ्या करीत राहतात. दान न देणारा मनुष्य दरिद्री बनून जन्मतो आणि दारिद्र्यामुळे पुन्हा पापे करीत राहतो, पापांमुळे पुन्हा नरकात जातो. असा चक्राकार फिरत बसतो. कर्म शुभ असो अगर अशुभ असो ते भोगल्याशिवाय नष्ट होत नसे. मग शतकोटी कल्प उलटले तरीही हे भोगणे अटळ असते. अध्याय 5 समाप्त. राम कृष्ण हरी.